45 लाखांचा रस्ता की निकृष्ट कामाचा नमुना? अंदाजपत्रकाला तिलांजली देत नांदेड करांडला रस्त्यांचे होत आहे बांधकाम. खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग लाखांदूर यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या नांदेड ते करांडला रस्त्याच्या बांधकामावर गंभीर अनियमिततेचे आरोप होत असून संबंधित कामात मंजूर अंदाजपत्रकाला पूर्णतः तिलांजली देण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सुमारे 45 लाख रुपयांच्या निधीतून सुरू असलेल्या या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून केवळ निधी खर्च करण्याचा प्रकार सुरू असल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या कामास ऑगस्ट 2025 मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली असून अंदाजे 1800 मीटर खडीकरण रस्ता तसेच सुमारे 200 मीटर सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे बांधकाम प्रस्तावित आहे. या कामासाठी मंजूर निधी व तांत्रिक माहिती कनिष्ठ अभियंता सोपान देवरे आणि संबंधित विभागीय सूत्रांकडून प्राप्त झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्ष कामात तांत्रिक निकषांचे पालन होत नसल्याने कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार रस्त्यावर टाकण्यात आलेल्या मुरुम व गिट्टीचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून अंदाजपत्रकात नमूद निकषांनुसार काम होत नसल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे खडी व्यवस्थित बसविण्यासाठी आवश्यक असलेली रोलरद्वारे दबाई न करता काम उरकले जात असल्याने अनेक ठिकाणी गिट्टी उखडून बाहेर पडत आहे. परिणामी रस्ता सुरुवातीलाच ओबडधोबड बनला असून वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामातही दर्जाहीन बांधकाम केल्याचा आरोप होत आहे. काही ठिकाणी कॉन्क्रीटची जाडी, मिश्रणाचे प्रमाण आणि कामाची समतोलता याबाबत शंका व्यक्त केली जात असून कामाची गुणवत्ता तपासण्याची मागणी जोर धरू लागली आहे. एवढ्या मोठ्या निधीच्या कामाचे माहिती फलकही परिसरात लावण्यात आले नसल्याने पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खनिज क्षेत्र कल्याण योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचा असताना कथित निकृष्ट कामांमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. आता सार्वजनिक बांधकाम विभाग या गंभीर आरोपांची दखल घेऊन चौकशी करणार का, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे. प्रतिक्रिया: अंदाजपत्रकातील नियम व तांत्रिक निकषांना पूर्णतः तिलांजली देऊन काम सुरू आहे. रस्त्याचे बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच उखडत असल्याने कामाच्या गुणवत्तेचा अंदाज येतो. तसेच सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे बांधकामही अतिशय निकृष्ट होत आहे. विना रॉयल्टीची रेती बांधकामात सर्रास वापरली जात असल्याचा संशय आहे. त्यामुळे या कामाची सखोल चौकशी करून संबंधित कंत्राटदार कंपनी तसेच शासनाच्या निधीचा अपव्यय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. सिद्धार्थ सांगोळे, माजी सरपंच तथा ग्रामस्थ, नांदेड.